की महानगरपालिकेची निवडणूक जरी असली तरी याचं एक वेगळं महत्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे. महिन्याभरापूर्वी आर्मीचे जे प्रमुख आहेत त्या आर्मीच्या प्रमुखाने असं एक वक्तव्य केलं, वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीस पुढे वक्तव्य केलं की नजीकच्या कालावधीमध्ये आपल्याला युद्धाला तोंड द्यावं लागणार आहे. हे तोंड का द्यावं लागणार आहे? तर भारतामध्ये असणारा एक विश्वगुरु जन्माला आलेला आहे. त्याचं नाव काय? या विश्वगुरूचं नाव काय? अरे गोदी गोदी काय करत बसलाय? आणि या विश्वगुरूचं आणि खऱ्या विश्वगुरूचं इगो जो आहे तो एकमेकांशी टकरायला लागलेला आहे. खरा विश्वगुरु कोण? ट्रम्प. हा आपला नकली विश्वगुरु काहीच करू शकला नाही. 2 दिवसापूर्वी अमेरिकेने पुन्हा नवीन कायदा केला आणि भारतातून जो माल अमेरिकेत जातो त्याच्यावरती 500% टॅक्स लावला. किती टक्के लावला? वाचलत की ना वाचलत? 2 दिवसाच्या वर्तमानपत्रामध्ये आले, इंग्रजी पेपरमध्ये आले, मराठी पेपरांमध्ये आलेला आहे. आता 500% टॅक्स लावला म्हणजे काय झालं? 2 रुपयाची वस्तू ही एकदम 100 रुपयावरती गेली. आता ही 100 रुपयावरती गेल्यानंतर त्या अमेरिकेत कोण खरीदणार आहे का? तर नाही. या वस्तू गेल्यामुळे जे आपल्याला डॉलर मिळत होतं ते आता मिळणं बंद होणार आहे. जे आज 90 रुपये एका डॉलरची किंमत आहे ती उद्या 130 भारतीय करन्सी 130 रुपयाला $1 मिळणार आहे. आपण लक्षात घ्या. यामुळे भारतामध्ये महागाई वाढेल की महागाई कमी होईल? महागाई वाढेल. तुमचा पगार वाढणार आहे का? तुमची मजुरी वाढणार आहे का? आता तुमची मजुरी वाढणार नसेल, तुमचा पगार वाढणार नसेल, तर जेवढा आहे त्याच्यामध्ये भागवावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? 4 गोष्टी सोडून द्याव्या लागतील. 4 गोष्टी सोडून द्याव्या लागतील. आता हे कोणामुळे सोडून द्यावं लागते तुम्हाला? कोणामुळे सोडून द्यावं लागतंय? चायवाला. मी इथल्या असणाऱ्या सनातन हिंदूंना आवाहन करतोय की आपलं भांडण चालू राहील. तुम्ही तुमचा टेका सोडणार नाही आणि आम्ही आमचा टेका सोडणार नाही.
पण मोदीने असणारे हे जे संकट आले ते दूर करायचे की न करायचं हे ठरवलं पाहिजे. नुसती महागाई वाढणार नाही, नुसती महागाई वाढणार नाही तर ट्रम्पनी शेजारी राष्ट्र व्हेनेझुएला जे आहे लय डोकं काढत होता, डोळं काढत होता, आम भाषा बोलत होता. ट्रम्पनी काय केलं तिथल्या राष्ट्रपतीचं काय केलं त्या राष्ट्रपतीचं माहिती आहे का? रातोरात गायब केलं. ट्रम्पला आम्ही सांगतोय तू मोदीला इकडनं गायब कर. मोदीला आम्ही म्हणतोय, ट्रम्पला आम्ही म्हणतोय अरे ह्यालाही गायब कर का तुम्ही असं वॉरंट काढलेलं आहे. ट्रम्प म्हणतो याचं मला कंबार्ड मोडायचं, मोदीचं कंबार्ड मोडायचं आहे. आणि म्हणून ट्रम्प असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, चायना असेल, बांगलादेश आहे आणि त्याच्याच बरोबर पुतीन आहे. आम्ही पाकिस्तानला शस्त्र देतो. जो आर्मी चीफ काही खोटं बोलला नाही, पण युद्ध का याचं त्यांनी कारण सांगितलं का सरकारी नोकर आहे. मी इथल्या असणाऱ्या सनातन हिंदुत्ववाद्यांना आवाहन करतोय की तुमच्याकडे केंद्राची सत्ता आहे आणि राज्याची सत्ता आहे. ट्रम्पला मोदीचं कंबार्ड मोडायचं आहे. मी सनातनवाद्यांना आवाहन करतोय, हिंदूतल्या सनातनवाद्यांना आवाहन करतोय की ट्रम्पनी मोदीचं कंबार्ड मोडण्याच्या ऐवजी आपण दोघं मिळून मोदीचं कंबार्ड मोडूया. तुम्ही तुमच्या पक्षाला मतदान देऊ नका, कारण का तुमचा पक्ष सुद्धा आता व्यभिचाराला स्वीकृत नगर पद द्यायला